घेतलं पाहिजेत ना. महाराष्ट्र हे फुलेशाहू आंबेडकरांचीच भूमी आहे, छत्रपती शिवरायांची भूमी. पण आता जय श्रीराम बंद झाला, केलं नाही. 200 कोटी रुपयाची तरतूद बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षाभूमीच्या आपल्या चैत्यभूमीच्या ठिकाणी बजेट तरतूद केली. 1 रुपया खर्च केला जात आहे. मनुस्मृतीच्या संदर्भात सरकारमधील शिक्षण मंत्री जाहीर कार्यक्रमात म्हणतात, मनुस्मृतीचा श्लोक आम्ही पाठ्यपुस्तकात घालणार मोठे होत नाहीत. आंबे खाल्याने पोरं होते म्हणणारा गुरु पळा पाया खा आंबे. अरे काय चाललंय? हे गुरु वटणीवर आलेत आणि 2-4 नवीन योजना आणल्या अध्यक्ष महोदय, तेही सुद्धा कर्ज काढून फार तोऱ्यात होते. 44, 45 घ्या अंबाडीचा बुरका. 44 आणि 45 जिरवले ना, फार सांगत होते. इतके येतील तितके येतील, आलेत. आणि मग आणली बहिणीची आठवण झाली. ती जाता जाता सरकारी तिजोरीचा वापर करून वर्षभरापूर्वी आली नाही बहिणीची आठवण. त्यावेळेस लाज वाढत होती, बहिणीची इज्जत लुटली जात होती. त्यावेळेस कुठे गेली होती यांची इज्जत? काय करत होती? ज्यावेळेस बहिणीची इज्जत लुटली जात होती, महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सर्वाधिक महिलावर अत्याचार होत होते. 2 महिन्यामध्ये बहीण सुचली, कारण बहिणी आणि आमच्या भावानी महाराष्ट्रातल्या जनतेने अध्यक्ष महोदय यांची जिरवली. मग आठवण झाली. वारे अरे तुमचे राम भरोसे हिंदू हॉटेल बंद झाला यांचा. आता राम भरोसे हिंदू हॉटेल बंद. रामाचं नावच घेऊ शकत नाही, कारण अयोध्येमध्ये कुचकून मारलं यांना. आज साफ करून टाकलं. रामटेक मध्ये कायचा दाखवत आहे? धनुष्यबाण गेला तो रामटेक मध्ये जिरवलं. रामेश्वरम तिथेही जिरवलं. चित्रकूट राम का नाम भगवान राम म्हणले, मेरा नाम लेकर वोट मांगते हो, मेरे नाम पे राजनीति करते हो. बजरंगबली उभा झाला, काढली गदा आणि यांची पाठ सुजतपर्यंत मारली. म्हणून आता हे वटणीवर आलेत. आणि म्हणून वटणीवर येऊन नवीन योजना यांनी सुरू केल्या अध्यक्ष महोदय. बघा, मी भाषण राजकीय नाही, पण तुम्ही जर मला बोललात तर मग आम्हालाही बोलता येईल. खोटं फेक नेरेटिव्ह म्हणून तुम्हाला आता इतकी सवय झाली की मला वाटतं ही सवय दिल्लीची जळली की काय तुम्हाला. ते ज्याच्या संघ खरं सांगतो तुम्हाला, तर एवढं खोटं बोलत नव्हते, असत्य मांडत नव्हते. हे मुख्यमंत्री फार खरं बोलणारे होते, पण दिल्लीच्या सवयीमुळं. आता परवाचं भाषण ऐकलं अध्यक्ष महोदय, आम्ही राज्यपाल महोदयांच्या भाषणावरची गाडी सुसाट होती, पण ट्रॅक सोडून होती. म्हणजे बाजूला गाडी चालत होती, ट्रॅकवर चालतच नव्हती. सगळ्यांनी पाहिलं. अध्यक्ष महोदय, आपल्याला आपल्या भाषणाच्या वेळेस जाणून बुजून आपले लोक गंभीर होते, पण भाजपचे लोक खूप हसत होते. आता ना काय माहित, मुद्दाम हसत होते, कारण तुम्ही त्यांच्या मानगुटीवर बसलात. त्यांची कल्पना नव्हती त्यांना. कल्पना खरं सांगतो, तुम्ही पाहून काय व्हिडिओ. अध्यक्ष महोदय, आपल्या भाषणाच्या वेळेस आपली सगळी लोक गंभीर होती, भाजपचे लोक एवढे जोरानं हसत होती. तुम्ही जो आपके बारे में एक शेर याद आता है हमको, जो कल तक अपने थे वो इतने बदल गए, चेहरा वही है मगर सोच बदल गए. वो समझने के लिए मेरे पास आना पड़ता. मागची सगळी लोकांची जे हसण्याची बघून त्या भाषणाला हास्य जत्रेचं स्वरूप होतं. मी सांगतो कुठपर्यंत गाडी गेली अध्यक्ष महोदय, एकदम इथून गाडी नेहरू पर्यंत घेऊन गेले आणि तिथून युक्रेन आणि रशियाच्या युद्धापर्यंत घेऊन गेले. आता युद्ध सुरू आहे ना, युद्ध सुरू आहे की नाही? युद्ध बंद झालं का? बंद झालं काय? देशातील लोकांना माहित आहे ते युद्ध करून बंद झालं म्हणे. ज्यांनी मणिपूर मध्ये थांबवू शकले नाही तिथला ते वातावरण, जे मणिपूर पेटलंय, त्यांच्या नावाने युक्रेन रशिया युद्ध बंद होतपर्यंत गेलं. आणि तिथून नेहरू तिथपर्यंत गेले.
मी काय म्हणालो होतो, खरं म्हणजे तुम्ही म्हणालात की मी पाहिलं नाही. चंद्रकांत दादा असं म्हणाले की आम्ही छातीवर दगड ठेवून मुख्यमंत्री साहेब तुमचा दगड एवढा भारी झाला ना, त्यांची छाती पिचल्या गेली, हवाच निघून गेली. एवढा भारी दगड तुम्ही ठेवून दिलात की त्यांचा दम निघत नाही आहे. गुलाबराव, आनंद आहे की नाही? आनंद आहे म्हणा ना, आनंद हसा ना जरा, चांगला बोलतो की नाही? काय भारी काम आहे, काय भारी पडलेत ना, म्हणून दगड ठेवला म्हणे, दगड छातीवर. यापेक्षा मोठा ठेवून द्या, कारण तुमच्याशिवाय त्यांना आता पर्यायच नाही आहे. पर्याय नाही, तुम्हीच एक पर्याय आता. त्यामुळं ओकेच म्हणा लागते, ओकेच. अध्यक्ष महोदय, काय ते जाऊ द्या आता, त्यांना तुमचे ते तिकडे आहेत की नाही, तुम्ही तुमची चिंता करा, त्यांची चिंता कशाला? तुमची चिंता तुम्ही करा. हे दगड ठेवून अध्यक्ष महोदय एवढा दगड झाला ना मोठा, मी सांगितलं की दाज अध्यक्ष महोदय, खरं तर या सगळ्यामध्ये या तुमच्या फार जोरदार मॅनेजमेंट आहे सीएम साहेब तुमचं, म्हणजे मानावं लागेल तुमचं. एवढं जोरदार मॅनेजमेंट आहे ना, आता भाजपला धरलं तर चावते, सोडलं तर पडते, अशी परिस्थिती तुम्ही करून ठेवले. धरता येत नाही आणि सोडता येत नाही. वा, चांगलं आहे. नाही, राज्यपालाच्या भाषणावर काढून देतो ना, राज्यपालाच्या भाषणावर काय होतं तेही काढून देतो, तेही वाचा. अध्यक्ष महोदय, हे बरोबर बोलले. बा किती बरं वाटते सगळ्यांना. तुम्ही पण असं म्हणा, जरा मोठेपणा ठेवा, बरं वाटेल. अध्यक्ष महोदय, आपण तिथपर्यंत गेलात, पण मी त्याला बोलणार नाही. काही ठिकाणी आमचं आंदोलन संपलं, मागण्या मान्य झाल्या म्हणजे म्हणून मराठा समाजाने गुलाल उधळला. याचा अर्थ तुम्ही काहीतरी कमिटमेंट त्यांना केली होती. सगळं झाल्यानंतर तुम्ही 13 तारीख दिली, पहिल्याच्या तारखा गेल्या, 13 तारीख दिली, 13 तारखेचं काय दिलं हे आम्हाला माहित नाही. परत 206चं पाठबळ आहे ना तुम्हाला, गरजच काय आमची? तुम्ही निर्णय घ्या, त्या समाजाच्या मागण्या पूर्ण करा. तुम्हीच म्हणालात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, पण मराठ्यांना आम्ही आरक्षण देऊ. सरकार म्हणून तुमचा अधिकार आहे, तुम्हाला तो घ्यायचा आहे, कॅबिनेट पुढे तुम्हाला जायचं आहे. पण आम्ही गेलो नाही, आम्ही पोहोचू शकत नाही. सगळे सोयरे मी थोडी म्हणलं, सगळे सोयऱ्याचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे, आमच्या सहीनं थोडी होणार आहे. जो काही निर्णय घ्यायचा असेल तुम्ही घ्या ना. सरकार म्हणून निर्णय घेता की विरोधक म्हणून? आम्हाला कुठला अधिकार? आम्ही कशाला सांगू? तुम्ही सांगितलं पाहिजे. तुमची भूमिका या सभागृहामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केली पाहिजे. तुम्ही देणार आहात की नाही देणार आहात, तुमची भूमिका सांगा, त्यावर आम्ही बोलू, त्यावर आम्ही बोलू. पहिले तुमची भूमिका सांगा, तुम्ही काय करणार आहात ते सांगा, ते लोकांना कळू द्या. सभागृह सुरू आहे अध्यक्ष महोदय, म्हणून आमची मागणी आहे, हे सार्वभौम सभागृह सुरू असताना या ठिकाणी हे जे पेटलं हे आंदोलन, एक जातात दुसऱ्याला पेटवून येतात. मी गेलो, आग नाही लावून आलो. जंग लगी है तलवार को धार लगानी होगी, हे कोण म्हणलेत? मी म्हणालो. कोण? तुमची काय भूमिका आहे सांगा, मग बोलू. भूमिकाच माहित नाही तर आम्ही काय सांगू? अरे कमाल आहे, भूमिका तर सांगा, मग सहमत की नाही? बैठक का इथे माना, इथे सभागृहात माना. सभागृह सुरू आहे, मागून लपून छपून बैठका घ्यायच्या. आमचं म्हणणं असं आहे, जर कुणाला आरक्षण द्यायचं असेल तर 50% मर्यादा वाढवा. यांनी का नाही केलं जनगणना? यांनी का नाही वाढवलं? मंत्री महोदय, तुमच्या घरात फसलं होतं म्हणून ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस का बोलवलं नाही आम्हाला? मराठा समाजाचं आंदोलन संपवायचं होतं, ओबीसीचं आंदोलन संपवायचं होतं, त्यावेळेस काय आठवण झाली ना आमची? का बोलवलं नाही तुम्ही? आम्ही आलो नसतो सोबत. 4 मंत्री पाठवलेत आणि उपोषण सोडवलं आणि लेखी स्वरूपात दिलं. ते का दिलं लेखी स्वरूपात? विचारलं त्यावेळेस आम्हाला विचारलं असतं, सोबत घेऊन गेले असते, आज हा प्रश्न आला नसता अध्यक्ष महोदय. म्हणून आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय, की आमची मागणी होती, करा ना, जनगणना करा.
50% आरक्षणाची मर्यादा वाढवा आणि त्या दोन्ही समाजाचं जे आज कलुषित झालेलं मन आहे अध्यक्ष महोदय हे कुठेतरी थांबलं पाहिजे. वाद विकोपाला जातोय. एकामेकाची सकाळी तोंड बघून उठून तोंड बघणारी माणसं, सकाळी रामराम करणारी माणसं एकमेकाची दुश्मन झाली आहेत अध्यक्ष महोदय. लग्नाला जात नाहीत. शेतीवर जाणं बंद झालंय काही जिल्ह्यामध्ये, काही गावामध्ये. हे फार अति होते अध्यक्ष महोदय. आणि म्हणून शाळांमध्ये मुलांची सुद्धा अशीच परिस्थिती झाली. हे कुठेतरी थांबावं. आपण या संदर्भात पुढाकार घ्या अध्यक्ष महोदय. आणि हे जे काही आम्ही म्हणालो होतो ना, आमची भूमिका आम्ही स्पष्ट केली. आम्हाला 2 वेळा बोलवलं त्यावेळेस आमची भूमिका मांडली अध्यक्ष महोदय. केवळ या संदर्भामध्ये जो संघर्ष पेटला अध्यक्ष महोदय, हा जाणीवपूर्वक जो काही उभा केला गेलेला आहे, एका बाजूला बोलायचं, दुसऱ्याने दुसऱ्या बाजूला बोलवायचं, दोघांची मतं घेण्यासाठी या समाजामध्ये जे काही आग लावण्याचं करण्याचं भांडण सुरू जाण्याचं काम आहे, महाराष्ट्रातली जनता सर्व होते अध्यक्ष महोदय. 2014ला जे नेतृत्व होतं अध्यक्ष महोदय आरक्षणाबाबत, जी काही माहिती होती, ज्या काही फसवणूक झाली, ही महाराष्ट्राच्या पुढे आहे अध्यक्ष महोदय. आपण या संदर्भात जे काही निर्णय घ्यायचा असेल सरकार म्हणून तुम्हाला घेता येईल. आणि म्हणून या दोन्ही समाजाला आपण वाद क्षमेपर्यंत काही दोघांनाही जे आरक्षणाचा जो तिळा आहे, या बागड्या आहेत, त्यावर आपली भूमिका आपण मांडावी आणि योग्य ते करावं अशी आमची अपेक्षा अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, केवळ आता अलीकडे काही लोक पाहतो आम्ही सत्ताधाऱ्यात फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायला लागले. घेतलं पाहिजेत ना. महाराष्ट्र हे फुले शाहू आंबेडकरांचीच भूमी आहे, छत्रपती शिवरायांची भूमी. पण आता जय श्रीराम बंद झाला. जय श्रीराम बंद झालं. अयोध्या काढतच नाही का तर चांगली जिरोली, चांगली नावच काढायला राहिलं नाही. अरे ते ईश्वर आहे म्हणतो ना आपण, ईश्वरावर तो सगळं बघत असतो. त्यांनी ते पाहिलं, अजून सुरुवात झाली. थांबा, ते त्याला ते भोगावं लागणार अध्यक्ष महोदय. पण तुम्ही जर वापर करत असाल ना, घेत असाल ना, मग एक वीट कार उचली नाही हो तिकडे. पंतप्रधान मोदी साहेबांना बोलवून त्यांच्या हस्ते आपण छत्रपती शिवरायांचं स्मारक अरबी समुद्रात उभं करायचं ठरवलं. मग का झालं नाही? का केलं नाही? 200 कोटी रुपयाची तरतूद बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षाभूमीच्या आपल्या चैत्यभूमीच्या ठिकाणी बजेट तरतूद केली. 1 रुपया खर्च केला नाही. का केलं नाही? कशाला तुम्ही नाव घेताय? जर नाव घेत असाल तर मग ही कामं का सुरू झाली नाही? अजिबात नाही. 200 रुपयामध्ये मी पहा डीबीटीवर जाऊन, तुम्ही म्हणाल तर मी निवडणूक लढवली, मी पाहिलाय, चेक केलाय म्हणून सांगतो. मी काही सभागृहामध्ये काही असत्य बोलायचं असं नव्हे. आपण जर महापुरुषाचं नाव घेतो अध्यक्ष महोदय, 1 रुपयाही बाबासाहेबांच्या स्मारकासाठी का खर्च केला गेला? आला सण आला, 500 कोटीचा आनंदाच इथं. 500 कोटी पैकी हा कोण करतोय? आता महाराष्ट्राला माहित आहे हा आनंद कोणाला जातोय. ते काय देत आहे? 1 किलो साखर, 1 किलो गहू, काय ते? याचं पाप उघड केलं ना शंभूराजे. तुम्ही बोलू नका, तुमचा वाटा नाहीये, पण तुम्ही बोलू नका. हे कोण करताय आणि कसं चाललंय? काय गरीबाला चाललंय? अरे गरीबाच्या नावाखाली ठेकेदार लुटतोय. ठेकेदार बिना टेंडरनं काम करता तुम्ही, बिना टेंडरनं. अरे काढा दम असेल तर निविदा काढा आणि द्या. 30% 40% कमिशन चालला याच्यातून. तुम्ही काय शिकवून राहिले आम्हाला? बघा, तुम्ही दिवसाल मी अधिक बोलेल, मग मी पूर्ण खोलून टाकेल. काय व्हायचं ते मी माझ्या मर्यादा ठेवून बोलतोय. आनंदाचा शिदा कोणाला झालाय याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजेत अध्यक्ष महोदय. 4 लोकांना माहित आहे, सीएम साहेबांना, त्यांना बंधनं आहेत, बोलता येत नाही. तो आनंद कोणाच्या घरी चाललाय मला माहित नाही. आणि म्हणून हे सगळं जे चाललंय, बघा आता दादा बोललेत आमचे जयंत पाटील साहेब, कंत्राटदाराची मोजक्या कंत्राटदारासाठी सगळं चाललंय. समूह शाळेच्या नावाखाली ग्रामीण भागातील शाळा बंद करण्याचं काम चाललंय. दुर्गम भागातील, डोंगराळ आदिवासी भागातील शाळा संख्याभावी बंद करण्याचं काम चाललंय अध्यक्ष महोदय. म्हणून मला अत्यंत खेदानं म्हणावंसं वाटतं, महाराष्ट्राची सामाजिक आणि न्यायाचं जे राज्य आहे, पिवळ्या कथा पुसायला लागले अध्यक्ष महोदय.
ती ओळख पुसण्याचं काम महायुती सरकारच्या काळात केलं जात आहे। मनुस्मृतीच्या संदर्भात सरकारमधील शिक्षण मंत्री जाहीर कार्यक्रमात म्हणतात, मनुस्मृतीचा श्लोक आम्ही पाठ्यपुस्तकात घालणार। तर अधिक भाषण झालेलं, अधिक भाषण म्हणजेच मनुस्मृतीचा चंचू प्रवेश महाराष्ट्रात सुरू झालेला आहे। वर्णवाद, जातीयवाद, स्त्री विरुद्ध विष, स्त्री म्हणजे दासी, अरे हे मानसिकता आहे तुमची, हे मानसिकता। आणि हे सुरू झालं अध्यक्ष महोदय, याचे काही श्लोक आलेले आहेत, काय विचारावं? 8वीच्या वर्गामध्ये काय लिहिलं गेलं, काय प्रश्न आहे, काय आता इतिहास कसा मिळावा? एक अध्यक्ष महोदय सांगतो, तेही सांगतो, अफजल खानाचा इतिहास तुम्हालाच माहित आहे। अरे तुम्ही तर छत्रपती शिवरायांचं नाव घेणं माहित नव्हतं तुम्हाला, ते शिवसेना सोबत आली म्हणून शिवाजी महाराजांचं नाव घेणं सुरू केलं तुम्ही सांगू नका आम्हाला। तुम्हाला बसायला ध्वज खाट देत नव्हते ज्यावेळेस शिवसेना फार्मात होती त्यावेळेस। आता सांगायची गरज नाही काय कुठे आलात आणि कुणाचं नाव घेऊन आलात, कुणाचं नाव काय होतं, डुप्लिकेट नाव ठेवून काही मोठे होत नाहीत। आंबे खाल्यानी पोरं होते म्हणणारा गुरु, पळा पाया खा आंबे, अरे काय चाललंय? हे गुरु, हे अध्यक्ष महोदय, हे चाललंय कुठे चाललंय, कोणाच्यामुळे? पण तुम्हाला लोक पराभव केल्याशिवाय तुमचं राहणार नाही। लोकसभेत झाला, आता विधानसभेतही होणार आहे। तुम्ही काही केलं तरी जनतेने ठरवलं आहे। तुकडोजी महाराज म्हणतात, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव। नाना भाऊ, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे। लक्षात ठेवा, देव बाजारचा भाजीपाला नाही। तुम्ही जर किती म्हणाल सोन्याचा देव त्याला चोराचा देव भेव, सोन्याचा देव त्याला चोराचा भेव, मातीचा देव त्याला पाण्याचा भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव। माना प्रभू रामचंद्राचं मंदिर, पण मनात नसेल भाव आणि देवा मला पाव, तर देव तुमच्याशी जिरोल्याशिवाय राहणार नाही रे, देव अशानं भेटायचा नाही रे, हे लक्षात ठेवा। आणि खोटं नेरेटिव्ह म्हणून सदा खोटं नेरेटिव्ह सेट करून लोकांना जे काही बनवाबनवी करताय त्यामध्ये आता जनता तुम्हाला संपूर्णपणे ओळखून आहे। म्हणून सभागृहाच्या गरिमेबद्दल जरी मी बोललो, ही गरिमा टिकली पाहिजे अध्यक्ष महोदय। सत्तेमध्ये कोणी काही सत्तेचा परमनंट मुकुट घालून बाई जन्माला आलेला नाही, कधी सत्ता बदलू शकते। त्यामुळे ही गरमी आणि मस्ती असं दाखवता कामा नये, त्याची गरिमा ही महत्वाची असते। या सार्वभौम सभागृहामध्ये जे येतात ते तुम्ही आम्ही सर्व जनतेचे प्रश्न घेऊन येतो, त्याला न्याय देण्याची भूमिका घेऊन येतो अध्यक्ष महोदय। म्हणून खालून बसवून, पहिले आमदार म्हणत होते आम्ही आमदार होतो, पण आता मंत्री सुद्धा खाली बसून ओरडतात अध्यक्ष महोदय, हे चुकीचं आहे। नवीन पायांना पडतोय अध्यक्ष महोदय, ह्याच संकेत चांगले नाहीत। उद्या कोणी त्या खुर्चीवर बसेल तिथून या सभागृहामध्ये प्रश्नासाठी जो लढत असेल त्या ठिकाणी त्या खुर्चीने सांभाळून त्यांना घेतलं पाहिजे, त्यांना ते मानू दिलं पाहिजे। जनतेचे प्रश्न मांडत असताना किंवा आक्रमक भाषण करत असताना कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही अध्यक्ष महोदय, परंतु जर कोणाला वाटत असेल तर तो गैरसमज आपण करून घेऊ नका। आम्ही हा आरोप प्रत्यारोप असा करण्याचा किंवा कोणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं नाही, पण वस्तुस्थिती मांडत असताना, जनतेचे प्रश्न मांडत असताना, धोरणावर टीका करत असताना वैयक्तिक टीका कोणी घेण्याची गरज नाही। आणि म्हणून या सदनामध्ये येण्याची संधी ज्यांना मिळेल भविष्यात त्यांना मी शुभेच्छा देतो। आभार व्यक्त करून मी माझं भाषण इथे थांबवतो। धन्यवाद।